नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 14. अंबरीश राजाची कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. भगवान म्हणाले, लक्ष्मी, दुर्वास ऋषींनी देवेंद्राची खूप समजूत घातली, पण तो पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला की मुनिवर्य, तुम्ही त्या अंबरीश राजाकडे एकदा जावे आणि पाहावे तरी काय काय होईल ते. मग दुर्वास ऋषींना नाही म्हणवेना. त्यांनी मनात विचार केला की काही हरकत नाही, या निमित्ताने तरी देवेंद्राच्या आग्रहामुळे आपण अंबरीश राजाकडे जावे आणि त्या पुण्यवंताचे दर्शन तरी घ्यावे. पण त्याच्या त्या पुण्याईच्या सत्वहरणाचे काय? आणि देवेंद्राचा तर त्याच गोष्टीबद्दल आग्रह आहे. असो, पाहूया तरी पुढे काय होते ते. तो अधिक मास चालू होता. अंबरीश राजाने नेहमीप्रमाणे द्वादशीचे व्रत केले होते, पण दशमीला फक्त एक वेळ भोजन, एकादशीला संपूर्ण कडक उपवास आणि द्वादशीला सूर्योदयापूर्वी पाळणे, म्हणजे त्या साधन द्वादशीला ब्राह्मणांची सहस्त्र भोजने. मग दुर्वास ऋषींनी ती संधी साधून एकादशीच्या रात्रीच आपल्या 60 सहस्त्र शिष्यांसह अंबरीश राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तो एवढ्या संख्येचा शिष्य समुदाय आणि स्वतः दुर्वास ऋषी आलेले पाहून अंबरीश राजा आनंदाने म्हणाला, वा वा, आज माझा भाग्योदयच झाला. इतकी सहस्त्र भोजने मला साधन द्वादशीच्या पाळण्याला घडणार. ऋषीवर्य, आपले थोर उपकार आहेत. झाले, आगत स्वागत आटोपले, विश्रांतीची व्यवस्था झाली. पंच उषक्काल झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, राजा, आम्ही सर्वजण भुकेलेलो आहोत. नदीवर जाऊन स्नानादी प्रातःकर्मे आटपून येतो. तोवर आमच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करून ठेव. त्यावर अंबरीश राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण काळजी करू नये. आपणा सर्वांची भोजनाची उत्तम व्यवस्था होईल. पण आज साधन द्वादशी आहे, हे लक्षात असू द्या. अगदी पहाटेच आपण नदीवरून लवकर परत यावे, कारण सूर्योदयापूर्वी पाळणे पार पडले पाहिजे. नेम चुकता कामा नये. ठीक आहे, असे म्हणून दुर्वास ऋषी आणि त्यांचे ते 60 सहस्त्र शिष्यगण नदीवर स्नानासाठी निघून गेले. अंबरीश राजाने त्या सर्वांच्या यथेच्छ भोजनासाठी षडस पाकसिद्धता करून ठेवली. मग राजाने आपला नित्यनेम स्नान, देवपूजा वगैरे आटपून नैवेद्य वैश्वदेव करून काकबळी बाहेर टाकला आणि तो त्या अतिथींची मार्गप्रतीक्षा करू लागला. सूर्योदयाची वेळ होत चाललेली. अरुणोदय झाला तरीही तो ऋषींचा मेळा नदीवरून राजवाड्याकडे आला नाही. म्हणून राजाने काही दूत नदीवर पाठविले. त्यांना लवकर येण्यासाठी निरोप दिला. परंतु दुर्वास ऋषी आणि शिष्यगण स्नान करून संध्या, जप, तर्पण करण्यात गुंग झाले होते. काही जण म्हणाले, सूर्य उगवल्याशिवाय सूर्याला अर्घ्य तरी कसे देणार? सूर्योदय होईपर्यंत नदीवरच थांबले पाहिजे. सूर्योदय झाल्याशिवाय ऋषीगण भोजनासाठी येत नाहीत, हा निरोप राजाला कळला. तेव्हा राजा तर पार घाबरून गेला. सूर्योदयापूर्वी भोजने झालीच पाहिजेत, हा तर साधन द्वादशी व्रताचा नियम आहे आणि तो नियम आज पाळला जाणार नाही असे दिसते. आता काय करावे? राजाला मोठी काळजी लागली. बरे, आपण भोजन अगोदर घेऊन द्वादशी साधावी, तर ते दुर्वास ऋषी भलतेच रागीट आहेत. ते शाप देतीलच. व्रताचा भंग होऊ नये म्हणून आता काय करावे, असा विचार करता करता राजाला एक उपाय सापडला. मग अंबरीश राजाने विष्णूला तुळशीपत्र वाहून तीर्थ घेतले आणि सूर्योदयापूर्वी साधन द्वादशी व्रताची सांगता केली. आता राहिले ते फक्त भोजनच. थोड्या वेळात दुर्वास ऋषी आणि शिष्यगण सर्वजण नदीवरून सूर्याला अर्घ्य देऊन राजवाड्यात आले. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, राजा,
थोडा उशीर झाला, पण द्वादशी व्रताचा भंग झाला असे मानू नकोस. चला, आता भोजनाची सिद्धता करा. पाने वाढा. राजा म्हणाला, मुनिवर्य, माझ्या व्रताचा भंग झाला नाही. सूर्योदयापूर्वी मी महाविष्णूचे तीर्थ घेतले आणि वेळ साधली. आता चला, आपण सर्वजण भोजन करा. काय, तू तीर्थ घेऊन द्वादशी व्रत पूर्ण केलेस? अरे चांडाळा, तीर्थ घेतलेस ते भोजनाच्या जागी ना? मग ते तू भोजनच केलेस की. आणि आता आम्ही काय त्या उष्ट्या अन्नाचे भोजन करावे? छे छे, आता आम्हाला ते भोजन नको. चला रे शिष्यांनो, परत चला, निघा येथून. असे म्हणत दुर्वास ऋषी रागारागाने तणतणत निघाले. राजा अमरीश हात जोडून नम्रपणाने म्हणाला, मुनिवर्य, असा राग करू नका. अन्नाला डावलून जाऊ नका. त्यावर दुर्वास ऋषी संतापून म्हणाले, राजा, तुला मोठा गर्व झाला आहे. तुला वाटले मीच साधन द्वादशीचे हे व्रत नेमनिष्ठेने पाळले. पण आम्हाला भोजनाचे निमंत्रण देऊन आम्ही येण्यापूर्वीच तू तीर्थप्राशन करून का होईना आधी द्वादशी सोडलीस. हे महापाप केले आहेस. या पापाचे फळ म्हणून मी तुला शाप देतो की तुला मुक्ती मिळणार नाही. 100 वेळा गर्भवास पत्करून शतजन्म दुःखे भोगावी लागतील. जा, आम्ही आता येथून उपाशी पोटीच जाणार. आम्हाला नको ते तुझे उष्टे अन्न. तीर्थ घेऊन सोडली द्वादशी आणि आमंत्रित ठेवले उपाशी. वा रे राजा अमरीश. अमरीश राजा पुन्हा पुन्हा विनवणी करत होता. तरी तो कौपिष्ट दुर्वास ऋषी शांत होईना. तो म्हणतच राहिला, राजा, तू हे महापाप केले आहेस. मी तुला शाप दिला आहे. शतजन्म तुला गर्भवासाची दुःखे भोगावीच लागतील. मग अमरीश राजाने प्रभू विष्णूचा धावा केला. त्याने प्रार्थना केली, भगवंता, मी हे तुझे साधन द्वादशीचे व्रत नेमनिष्ठेने केले, पण त्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून तुझे तीर्थ घेतले, तर हे काय, माझ्यावर या शापाचे अरिष्ट कोसळले. देवा, आज माझी लाज राखली पाहिजेस. या ऋषीने माझे आज जणू सत्वहरणच केले आहे. तेवढ्यात चमत्कार झाला. भगवान विष्णू स्वतः गरुडावर आरूढ होऊन आले आणि राजा अमरीश पुढे येऊन दुर्वास ऋषींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, अमरीश राजा हा माझा परमश्रेष्ठ भक्त आहे. त्याला दिलेला हा शाप आता मलाच भोगावा लागणार आहे. तरीही दुर्वास ऋषींना संताप आवरेना. त्यांनी आपली एक जटा उपटून जमिनीवर आपटली. त्या जटेतून एक भयंकर कृत्या राक्षसी उत्पन्न झाली. ती अमरीशावर धावून गेली. ती अमरीशाला खाऊन टाकणार तोच. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र तिच्यावर सोडले. त्या चक्राने कृत्येला ठार केले आणि मग ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या भोवती गरगर फिरू लागले. हे चक्र आपणाला आता ठार मारणार या भीतीने दुर्वास ऋषी पळत सुटले. चक्राने त्यांचा पिच्छा सोडला नाही. शेवटी दुर्वास ऋषी विष्णूला शरण गेले. चक्र आवरण्यास त्यांनी विनंती केली. विष्णू म्हणाले, माझा परमभक्त हा अमरीशच त्याला आवरील. मग अमरीशाने त्या चक्राला शांत केले. दुर्वासाचे संकट टळले. त्यांनी क्षमा मागून मग द्वादशीचे ते भोजन करून आपला शाप मागे घेतला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशी आहे अमरीश राजाच्या भक्ती सामर्थ्याची कथा. आता पुढे 15व्या अध्यायात एक आगळीच कथा मी तुला सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम,
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे तेहतीस माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती, मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय.